शिवरायांचा सच्चा साथी बाजीप्रभू देशपांडेंनी गाजवलेला पराक्रम आठवला की मराठी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। ते आज बाजीप्रभू देशपांड्यांच्या वंशजांच्या डोळ्यात आज सरकारच पाणी आणतंय। स्वातंत्र्य सैनिक म्हणून बाजीप्रभू देशपांड्यांच्या वारसांना मिळालेली जमीन सरकारनंच हडप केली आहे। पहा हे विशेष वृत्त। बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंड इंच इंच लढवली। त्यांच्या बलिदानानंच घोडखिंडीची पावनखिंड झाली। त्या बाजीप्रभू देशपांडेंचे हे वंशज रामचंद्र काशीनाथ देशपांडे स्वातंत्र्य सैनिक होते। तसंच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 1974 साली बदलापूर जवळच्या शिरगावात 2 हेक्टर जमीन देऊन सरकारनं त्यांचा गौरवही केला होता। त्या जमिनीचा 7/12 उताराही त्यांच्या नावे आहे। 1992 पर्यंत त्यांनी या जमिनीवर शेती केली, पण नंतर परिस्थिती आणि प्रकृतीमुळे त्यांना या जमिनीकडे लक्ष देता आलं नाही। काही काळानंतर रामचंद्र देशपांडे यांची मुलगी प्रिया राजे यांनी या जमिनीला भेट दिली असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या समोर आलाय। सरकारच्या कारभाराचा ढिसाळपणा म्हणजे सरकारनं ही जमीन वनखात्याची असल्याचं घोषित केलं होतं। त्यामुळे देशपांडे कुटुंबियांना या जमिनीचा वापर करता आला नाही। मात्र या जमिनीवर हिंदू स्मशानभूमी बांधण्यात आली आहे। ही स्मशानभूमी अनधिकृत असल्याचा दाखला स्थानिक तहसीलदारानं दिलाय, पण राज्य सरकार मात्र ऐकायला तयार नाही। शेवटी प्रिया राजे यांना कोर्टाची पायरी चढावी लागली। आमच्याकडे 7/12 क्लिअर असून सुद्धा त्याच्यावर 7/12 वन नसताना सुद्धा आम्हाला अशा प्रकारची उत्तरं आणखीन अशा प्रकारचा कम्युनिकेशन आणि कॉरेस्पॉन्डन्स करावा लागतो आहे। आणि म्हणून मी त्यांची ज्येष्ठ कन्या मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन सादर केलेलं आहे आणि न्यायसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे। ही जमीन ज्या भागात आहे तिथे शिवसेनेची सत्ता आहे। आमदार, खासदार, पालकमंत्री ही शिवसेनेचे आहेत। शिवरायांच्या नावाने राज्य करणारी शिवसेना शिवरायांच्याच बाजीप्रभूंसारख्या निष्ठावंताच्या वारसाकडे झालेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करते। उच्च न्यायालय या दाव्यात काय निकाल देतं याची उत्सुकता आहेच, पण बाजीप्रभूंच्या वंशजाला आणि एका स्वातंत्र्य सैनिकाला हक्कांसाठी अशा प्रकारे सरकारशीच 2 हात करावे लागतात, हे दुर्दैव। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।